पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणींमध्ये वाढ होतीये की काय असंच एकंदरीत वाटतंय, कारण जुहू मधल्या त्यांच्या अधीश बंगल्याला नोटीस बजावली गेलेली आहे। सीआरझेडचं उल्लंघन केल्या प्रकरणाची ही नोटीस आहे आणि 10 जूनला सुनावणीमध्ये उपस्थित राहण्याचे आदेश सुद्धा या नोटिशीत दिले गेलेत। अधीश बंगला प्रकरणी आता ही नोटीस पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बजावली गेलेली आहे। त्यामुळे नारायण राणे यांच्या अडचणींमध्ये वाढ होतीये की काय अशी चर्चा सध्या सुरू आहे। राणेंच्या जुहू मधल्या अधीश या बंगल्याला सीआरझेडचं उल्लंघन केल्या प्रकरणाची ही नोटीस आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। सुस्मिता भदाणे पाटील आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवर। सुस्मिता, काय नेमकी माहिती? 10 जूनला सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना देण्यात आलेले आहेत। यापूर्वी याच बंगल्यावरती सीआरझेड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पालिकेनं नोटीस बजावलेली होती, परंतु कोर्टाकडनं या संपूर्ण प्रकरणावरती स्टे देण्यात आला। परंतु आता जी माहिती समोर येते आहे त्यानुसार सीआरझेड नियमांमध्ये बांधकाम करण्यात आलेलं आहे, सीआरझेड झोन मध्ये बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं अशा पद्धतीची नोटीस जी आहे सीआरझेड नियमांचं उल्लंघन होत असल्या प्रकरणी देण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सुनावणीला उपस्थित न राहिल्यास या विषयावरती गंभीर असे परिणाम सुद्धा भविष्यामध्ये पाहायला मिळू शकतात असं सुद्धा नोटीसमध्ये म्हटलेलं आहे। पुढील कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाईल असं या नोटीसमध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळं ज्या पद्धतीने मुंबई उपनगर जिल्हा किनारा विभागामधल्या कमिटीनं ही सगळी आपले मुद्दे नमूद केलेले आहेत या पत्रकामध्ये, ते बघता नारायण राणे यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे। बिलकुल सुस्मिता, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। पुन्हा एकदा एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण